हाय यूट्यूब फॅमिली, शेतकरी माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हे बघा, तिळाला रानपाणी देणं चालू आहे बघा. पहिले पाणी देतोच पण व्हिडिओ टाकला होता मी मित्रांनो. हे बघा, ते दांड काढलेलं आहे, दांडानं पाणी चालू आहे बघा. असे 5 वळी आहेत कापूस उपडून त्याच्यात तीळ टाकलेला आहे बघा, पाठी मारून. हे बघा तीळ कसा निघाला बघा. 15 दिवस झाले आजच्याला. इकडे हे जे वळ आहे ते भिजलेली आहे सगळ्या दांडांना पाणी सोडलेलं आहे मित्रांनो. पाणी बघा कसं आहे, पाणी फुल आहे, पाण्याचं काही टेन्शन नाही. पलीकडून मिरचीला मिरचीचा पण तुम्हाला व्हिडिओ टाकला होता. मिरचीला पण दांड झालं, मिरचीला पण पाणी कमी झालं. आता तिळाला चालू आहे बघा मित्रांनो. चला, या दांड्यानं सरळ, आता हे दांड दाखवा. या दांड्यानं सरळ पाणी चालू आहे तिकडं. चला, पुढे पाणी कुठं गेलं बघावं लागेल. हे बघा, एक वळ भिजली मित्रांनो. याच्यात 6 पाट्या हाता. प्रत्येक एका कापसाच्या वळीमध्ये 6 पाट्या पडलेल्या आहेत बघा मित्रांनो. हे पण वळ भिजलेली आहे. आम्ही कापूस लावते वेळेस तुरीच्या 2 वळी घेतल्या होत्या, त्याला पण पाणी लावलं. नंतर अनेक याला वाढ झाली याची तर एक फवारणी करून खायापुरत्या उन्हाळ्यामध्ये बी आमटीला शेंगा होतात बघा मित्रांनो. हे बघा, अशा पद्धतीनं चालू आहे. हे पण वळ भिजली. आता या पुढच्या वळीला पाणी चालू आहे बघा मित्रांनो. इथे दांड काढून दिलेला आहे, तुम्हाला दाखवतो. दांडानं पाणी किती मस्त यायले बघा बरं. हे बघा, अशा पद्धतीनं आता 5 पाट्याला पाणी काढून दिलं बघा. एकदम झुळझुळ व्यवस्थिशीर, म्हणजे जास्त असं पटपट गेलं तर पाणी मुरत नाही. त्याच्यामुळं पाणी पीत जमीन जाते बघा. ते एक वळ, ते एक पाटी मित्रांनो, त्याकडेच एक पाटी, हे 2, हे 3, हे 4, हे 5, हे 6, तिथे एक 7 पाट्या मित्रांनो. सॉरी, 7 पाट्याला पाणी काढून दिलं. त्या आकडापासून तुम्हाला स्टॅटला दाखवलं होतं, त्या आकडापासून पाणी दांडाने यायलं बघा. कारण प्रत्येक वेळेस छडी लावून दिलं तर पाणी इकडं, जे बाजूचा जे साईडचा आमचा भाग आहे इकडला, या दांड्याच्या इकडंच पाणी व्हायला. पहिल्या वेळेस तीळ टाकला तेव्हा इकडं पाणी दिलं होतं छडी लावून, पण सगळं रानानं व्हायला. त्याच्यामुळं दांड काढला आता, आणि दांडानं व्यवस्थितशीर पाणी चालू आहे बघा. आपल्याला ज्या पाटीला जेवढं पाणी लागेल तिथं आपण आपल्या हातात ब्रेक असल्यासारखं थोडं काहीतरी कचरा लावल्यावर थोडं पाण्याचं पिकअप कमी व्हायला आणि व्यवस्थितशीर पाट्या भिजणं चालू आहे बघा मित्रांनो. तुम्हाला दाखवू शकतो पाणी कुठपर्यंत गेलं ते. प्रत्येक पाटीला कशा पद्धतीनं पाणी लावलं दाखवा बरं. इथं थोडं जास्त उंच असल्यामुळे इथं थोडं ब्रेक जास्त दिलेलं आहे. कडेला पाट्या गेलेल्या असतात बघा मित्रांनो. पलीकडे आपण कुठपर्यंत पाणी गेलं ते बघू शकता. या दाखवतो तुम्हाला ते पण. हे बघा तीळ बघा. आता उद्या गुरुवारच्याला 15 दिवसात बघा, 15 दिवस शिपलेला तीळ आहे मित्रांनो. याचा पण शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे, लॉंग व्हिडिओ पण टाकलेला आहे. अशा पद्धतीने पाट्याला पाणी चालू आहे बघा. व्यवस्थित पाट्या भिजलेल्या आहेत नाही बघा बरं. अशा पद्धतीने चालू आहे बघा पाणी. एक पाटी कडेला आलेला आहे बघा मित्रांनो. आता हिला समोर जाऊन बंद करावं लागेल. ज्या पाट्याचं पाणी बंद आहे त्याला बघावं लागेल. तिथं पाणी पूर्णपणे कडेला आलेलं आहे. 6 पाट्यापैकी 1 2 3 4 5वी पाटी कडेला आली आहे बघा. इकडच्या 4
आणि तिकडची एक. तर ह्या पाटीला बंद केल्याच्या नंतर ह्यांना लावून हे पण बंद करू, मग पुन्हा या दोनला सोडून पुन्हा त्याला सोडून पण पलीकडं पण राहणार आहे, त्याला पण लावायचं आहे बघा. कसा वाटला आमचा तिळीकडून बघा बरं. पाणी न दिलेलं आहे, पाणी दिल्यामुळं थोडं जमीन वर फुगली. हे बघा मित्रांनो, तिकडून पाणी दिल्यामुळं, पाणी आम्ही जर दिलो पहिल्या वेळेस वाहून येऊन इथं दाट झाला बघा, थोडा दाट आलेला, दाट प्रमाणात आलेला आहे. कारण पिंकरनं पाणी दिलं असलं तर थोडं वाहत नव्हतं, पण असं वाहतं पाणी, रान पाणी म्हणल्यावर थोडं वाहून इकडं दाट झालेला आहे बघा. आणि पाणी न दिलेलं आहे त्याच्यामुळं कसा टवसार दिसायला, तिकडं पाण्यामुळे थोडी जमीन पण भिजली आणि तीळ तेवढा उमटून दिसत नाही. इथला बघा बरं तीळ कसं दिसायला. चला मग ही पाटी भिजली, या पाटीला आपण बंद करू आणि दुसऱ्या पाटीला लावू. हे बघा मित्रांनो, हे 5वी पाटी कडेला गेली म्हणून सांगितलं ना, तिकडून इकडे आलो परत. आता ही पाटी बंद करायची आपल्याला. ही पूर्णपणे भिजलेली आहे. ह्याला सोडायचं, हे दोन पण त्यांना पाणी कमी चाललंय, हे इथलं काढावं लागेल म्हणजे व्यवस्थिशीर भेटते सगळ्या पाट्या. अशा प्रकारे तिळाला पाणी देणं चालू आहे बघा मित्रांनो. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. नवीन असाल तर माझ्या चॅनलवरती कोणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटू मग नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.